तर ईव्हीएम देशातून गेलं पाहिजे यासाठी पावलं टाकली पाहिजेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। देशात लोकशाही धोक्यात असून ईव्हीएम विरोधात उभं राहिलं पाहिजे असं देखील आव्हाड यांनी म्हटलं। ईव्हीएम ह्या देशातनं गेला पाहिजे अशा प्रकारची पावलं टाकली पाहिजे। हे मी बोलत असताना मला स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की मी ईव्हीएमचा विरोध 2014 सालापासून करतोय। म्हणजे मी आज विरोधाला नाही उतरलो। मी जेव्हा जिंकत होतो तेव्हा पण सांगत होतो की ईव्हीएमचा विरोध करा। हा छोटा ससा देतात आणि मोठा वाघ मारतात। एखादं छोटं राज्य हातात देतात आणि सांगतात बघा जिंकलात की नाही, मग आता बोलायचं नाही, आणि मोठं राज्य घेऊन पसार होतात। या देशातली लोकशाहीच धोक्यात येते। एकीकडे वन नेशन वन इलेक्शन येत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाला आहे, हा सावळा गोंधळ असाच पुढे ठेवला आणि वन नेशन वन इलेक्शनवर आपण आलो तर नेशन राहील ना इलेक्शन राहील। म्हणजे भारताचं 47 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे हिटलरच्या हुकुमशाहीमध्ये कधी बदलेले हे देशातल्या लोकांनाच समजणार नाही। त्यामुळे याच्या विरुद्ध आत्तापासूनच उभं राहिलं पाहिजे।